नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना सध्या एकाच प्रश्नानं झोपडं उडालेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अखेर कधी मिळणार? नोव्हेंबर महिन्यापासून जो हप्ता थकीत आहे त्याच्या वितरणाची कोणतीच ठोस माहिती राज्य सरकारकडून आलेली नाही. परंतु मागच्या काही दिवसांपासून तुम्ही व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर किंवा तुमच्या गावातल्या चर्चांमध्ये एक बातमी नक्की ऐकली असेल. राज्याच्या शेतकऱ्यांना आता एकाच वेळी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. आता हा प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनात कोरतोय. हे 4000 रुपये खरंच एकदम मिळणार का? या व्हायरल मेसेज मागची खरी सच्चाई काय आहे? कोणत्या तारखेला पैसे येणार? दोन्ही योजनांचे हप्ते एकाच वेळी मिळणं शक्य आहे का? असे अनेक प्रश्न आज आपण महाराष्ट्र नेटवर्क 1.0च्या या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सोबतच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी तुमच्या खात्यात जमा होईल आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता येण्याची नक्की वेळ काय आहे याची अचूक माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच खऱ्या माहितीसाठी आणि फायदेशीर अपडेट्ससाठी महाराष्ट्र नेटवर्क 1.0 या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. चला तर मग सुरू करूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की ही 4000 रुपये एकाच दिवशी मिळतील अशी चर्चा का सुरू झाली. बघा, मागच्या काही दिवसांपासून PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर काही तांत्रिक हालचाली सुरू झाल्या आहेत. RFT साईन होणं, FTO जनरेट होणं असे तांत्रिक प्रोसेस चालू आहेत. आता शेतकऱ्यांना वाटलं की बरं PM किसानचा हप्ता येण्याची तयारी आहे आणि दुसरीकडे नमो शेतकरीचा हप्ताही खूप दिवसांपासून थकीत आहे. म्हणजे दोन्ही पक्के येणार आणि कदाचित एकाच दिवशी येतील या विचारातून 4000 रुपयांची चर्चा पसरली. पण मित्रांनो, खरं सांगायचं तर हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि याचं कारण आता मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट करून सांगतो आहे. सर्वप्रथम बोलूया राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल. हा हप्ता नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता, पण तो अजूनपर्यंत आलेला नाही. म्हणजेच तो आधीच थकीत आहे. आता आनंदाची गोष्ट अशी आहे की राज्य शासनाने या हप्त्याच्या वितरणासाठी मागच्या आठवड्यातच काही ठोस पावलं उचलली आहेत. वित्त विभागाकडे या हप्त्यासाठी साधारण 1850 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची औपचारिक मागणी करण्यात आली आहे. आता निधीची मंजुरी मिळाली आणि पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी फायनल झाली की लगेच हा हप्ता वितरित केला जाईल. सरकारकडून अधिकृत GR येण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न असेल, अरे भाऊ, आता तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत ना, आचारसंहिता लागलेली आहे, मग आता हा पैसा अडकणार का? थांबवला जाणार का? तर मित्रांनो, याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो. हा हप्ता आधीच थकीत असल्यामुळे आणि हे शेतकऱ्यांचे नियमित मानधन असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेला यात काही अडथळा येत नाही. उलट सांगायचं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार हा हप्ता जास्तीत जास्त लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 28 ते 31 जानेवारी दरम्यान किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 7 फेब्रुवारी या काळात तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रबळ शक्यता आहे. आता दुसरीकडे बोलूया केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल. जरी पोर्टलवर खरं सांगायचं तर सर्वात आधी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा 8वा हप्ता मिळेल. तो जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सुमारे 15 ते 20 दिवसांनी PM किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.
मुख्य गोष्ट अशी की दोन्ही पैसे तुम्हाला पक्के मिळणार आहेत. फक्त त्यांच्या तारखा वेगवेगळ्या असणार आहेत. अद्याप याबाबत अधिकृत GR प्रसिद्ध झालेला नाही, पण जसा GR येईल तसे तारखा फिक्स होतील आणि महाराष्ट्र नेटवर्क 1.0 तुम्हाला सर्वात पहिली माहिती देईल. तर शेतकरी मित्रांनो, मुद्द्याचं निष्कर्ष काय? 4,000 रुपये एकाच दिवशी येतील ही अफवा पूर्णपणे खोटी आहे. नमो शेतकरीचे 2,000 रुपये जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात येतील. PM किसानचे 2,000 रुपये फेब्रुवारी तिसऱ्या आठवड्यात येऊ शकतात. दोन्ही पैसे पक्के मिळणार, पण वेगवेगळ्या तारखांना. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा. नमो शेतकरी योजनेच्या GRची पहिली आणि अचूक अपडेट पाहण्यासाठी महाराष्ट्र नेटवर्क 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही खरी माहिती मिळेल आणि ते अफवांना बळी पडणार नाहीत. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. जय जवान, जय किसान. धन्यवाद.